मित्रांनो नमस्कार, मी सध्या आहे भंडारदरा या ठिकाणी, म्हणजे भंडारदरा धरणाच्या पायथ्याशीच आहे। अनेक जण या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात, कारण हा परिसर अतिशय सुंदर आहे, निसर्गपूरक आहे। त्यामुळे बरेच जण महाराष्ट्रातील तरुणही असेल किंवा फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्यासुद्धा इथे खूप मोठी आहे। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर कुठले कुठले स्थळं बघायला पाहिजे हे आपण इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। कारण आपण ज्यावेळी भंडारदरा जाण्यासाठी प्लॅन करतो त्यावेळी आपण गुगलवर सर्च करतो आणि आपल्याला जे माहिती मिळेल किंवा जे काही फोटो दिसतील किंवा व्हिडिओ दिसतील त्या माध्यमातून आपण तिथे जात असतो। परंतु मित्रांनो, अनेक वर्षांपासून राहणारे इथले रहिवासी आहेत त्यांच्याकडून आपण प्रॉपर माहिती घेऊ की काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठली स्थळं आपण इथे बघायला पाहिजे। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा। दत्तू खाडे, राहणार कळसुबाई शिखर, भंडारदरा डॅम, आपला जागेदरवाडी बारी। इथं पाण्यासारखं क्षेत्र म्हटलं तर भंडारदरा डॅम आहे, प्रवार नदी आणि रतनगड, हरिश्चंद्रगड आणि साजनदरी म्हणून एक इथं आहे उडदाना पांढरा त्या साईडला। कळसुबाई शिखर आहे साम्रातच्या इकडे। कळसुबाई महाराष्ट्रात एक नंबर उंच शिखर आहे, तिथलं रहिवासी असून तर इथं मी बरेच वर्षापासून इथं राहतोय। बघण्यासारखं भरपूर क्षेत्र आहेत, पण वेळ थोडा मिळाला पाहिजे। एका दिवसामध्ये काय काय बघणं होतं इथे? एका दिवसात म्हटलं तर कळसुबाई शिखर होतं आहे, त्यानंतर मग भंडारदरा डॅम वगैरे, गार्डन वगैरे, बगीचा वगैरे इथं बघायला भेटतं आणि रंधा फॉल, धबधबा वगैरे हे एक दिवसात होतंय। आणि साधारण 2-3 दिवस जर इथे आपण राहिलो तर कुठलं कुठलं बघितलं पाहिजे? नक्कीच तुम्ही भंडारदरा डॅम बघू शकता, रंधा फॉल बघू शकता, अजून तुम्हाला इकडं हरिश्चंद्रगड आहे, अमृतेश्वर वगैरे, रतनगड 3-4 दिवसात होतंय। कळसुबाई शिखर वगैरे सर्व ट्रेकिंग पॉईंट आहे, सर्व बघितल्यानंतर 4 दिवस तरी लागतात। आता इथे आल्यानंतर पर्यटकांनी काय काळजी घ्यायची? पर्यटकांनी सेल्फी काढण्याची ना, सेल्फी काढायला कसं धोकादायक असतं, कड्याच्या लाळावर किंवा पाण्याच्या पात्रात असं उतरू नये आणि थोडंसं आपण सेल्फी काढायला आनंद वाटतो म्हणून आपण आहे ना थोडं लांबून दुरून काळजी घ्यायला पाहिजे आणि दुरून काढायला पाहिजे फोटो वगैरे, सेल्फी। कारण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ना आपल्या जीवाला धोका असतो, ही काळजी घ्यावी लागते। यातले धोकादायक जास्त पॉईंट कुठे, म्हणजे तिथे खूप काळजी घेतली पाहिजे आपण? रंधा फॉल, साजनदरी, रतनगड, प्रवारनगर आणि कळसुबाई। कळसुबाईच्या शिखरावर जाताना शिडी आहे, लोखंडी शिडी आहे, त्या लोखंडी शिडीवरून पाय घसरू शकतो, तर जास्त गर्दी करण्यात मजा नाही आहे। हळूहळू आपलं पकडून चालायला पाहिजे। जिथं घसरंड आहे कड्याच्या लाळावर, इथं फोटो सेल्फी काढू नये, कारण तो पॉईंट जो आहे ना मुरमाटी माती वगैरे आहे, त्या ठिकाणी सावकात चढणं, सावकात उतरणं धोका असतं। धोक्याच्या ठिकाणी ना खोलदरी असते, त्या खोलदरीच्या लाळावर सेल्फी काढण्याचा आनंद घेऊ नये। सगळ्यात चांगला काळ कोणता इथे येण्याचा? पावसाळ्यात, हिवाळा आणि पावसाळा। इथे लोक थांबू शकतात असे कुठले गाव आहेत? इथं भंडारदरा धरण आहे, म्हणजे भंडारदरा गाव आहे, शिंडी आहे, त्याच्यानंतर रतनगड आहे, बारी आहे, कळसुबाई शिखर आहे, म्हणजे ते कळसुबाई पायथे म्हणजे उंच डोंगर ना त्या ठिकाणी। त्याच्यानंतर पेनशीत गाव आहे, साम्रात आहे, उडदावण आहे, घाटघर आहे, या ठिकाणी लोक थांबू शकतात, तिथे काही हॉटेल्स वगैरे आहेत? हो। आता इथे येण्याचा मार्ग कोणते कोणते खास? येण्याच्या मार्गे मुंबईवरून जर आले तर इगतपुरी मार्ग यावं लागतं। इगतपुरी, घोटी, देवळा आणि वासळी बारी असं ह्या ठिकाणी यावं लागतं। मग कळसुबाईचं शिखर लागतं, त्याच्यानंतर भंडारदरा धरण लागतं, मग नंतर इथून तुम्ही रतनगड, हरिश्चंद्रगड असे जाऊ शकतात। हरिश्चंद्रगडावर आता सध्या जाणं योग्य असतं का पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यात योग्य असतं, काही असं प्रॉब्लेम नाही आहे, फक्त एवढंच का धोका असतं। बरं, धोक्याच्या ठिकाणी कसं आहे, पाऊलवाट अशी पाऊलवाट आहे, पाऊलवाटेने हळूहळू चढावं लागतं। आता हा कुठला पॉईंट आहे? हा एक गार्डनचा पॉईंट आहे, भंडारदरा गार्डन आहे, या गार्डनचा पॉईंट आहे। इथं मध्ये गार्डन आहे, सर्व एकदम बघण्यासारखे, म्हणजे मध्ये मोठमोठे झाडं आहेत आणि नदीचं जे प्रवाह आहे पुढून एक पाणी असं धबधब्यासारखं पडतंय। खडक्यानळ म्हणून एक प्रसिद्ध आहे, तिथं पूल बांधलेला लोखंडी, बरेच लोक येतात तिथे खाली पाणी वगैरे म्हणजे धबधबे आहे सगळे? हो, पाणी वाटतं ना तर एकदम मस्त, एकदम असं आनंद, शांत वाटतं नाही का, आनंद घेण्यासारखं ते। अच्छा, मध्ये तिकडून येताना पण बरेच गर्दी दिसली आम्हाला। तिकडं पण ते आपलं ओव्हरफ्लो झाल्यानंतर तिथं बघण्यासारखं आहे, सांडावा म्हणतात त्याला। पाणी जे ओव्हरफ्लो झालं का तिकडनं बाहेर पडतं आणि पाणी कमी असलं तर ते बंद करतात असे, आणि तिथं बोटिंग पॉईंट वगैरे चालतं। धन्यवाद दादा। तर मित्रांनो, आपण खास करून इथले स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली, कारण इथे बराच मोठा बाजारसुद्धा आहे। प्रत्येकजण आपला खिस्सा कापायला तयार आहे, कोणाचे हॉटेल व्यवसाय आहे, कोणी असे काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत असतं। तर तुम्ही इथे आल्यानंतर माहिती घेत राहा, ऑनलाईनवर बिलकुल भरोसा ठेवू नका। काय असतं, दावे वेगळे असतात, प्रत्यक्ष स्थिती वेगळी असते। तुम्ही असे कोणाला विचारत जा, स्थानिक कुठलाही भेटला ना, बाबा इथे कुठे राहायचं, इथे काय जेवण चांगलं मिळतं हे विचारत राहा। विचारून तुम्ही पर्यटनाचा आनंद घ्या आणि शक्यतो इथे आल्यानंतर जास्त तुम्ही उत्साहात जाऊ नका। आता आम्हाला काही ठिकाणी अशी मुलं दिसले, हुल्लडबाज मुलं, त्यांच्यासोबत सरबताचं साहित्य होतं। आता ते कुठे काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं, परंतु त्याचा परिणाम तुमच्यावर झाला नाही पाहिजे, कारण तुमची फॅमिली तुमची वाट बघते। आपला मुलगा पर्यटन स्थळावर गेला आहे, चांगल्या मुलांसोबत गेला आहे असं त्यांचा समज असतो, त्या गोष्टी पाळा। फॅमिलीसह येणार असेल तर आपण व्हिडिओमध्ये उल्लेख केलेलाच आहे, त्यानुसार तुम्ही काळजी घ्या आणि सेफ राहा, निसर्गाचा आनंद घ्या। धन्यवाद।